नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी 20 मार्च 2026ला पुणे या जिल्ह्याचा पोलीस भरतीचा लेखी पेपर झाला आणि त्या पेपरचं आपल्याला या ठिकाणी उत्तरं बघायची आहेत. व्यवस्थित आपण समजावून घेऊयात. लक्ष द्या, काय म्हटलंय, खालीलपैकी कोणता पर्याय हा बरोबर नाहीये ते आपल्याला सांगायचं आहे. बरोबर नसणारा पर्याय ओळखायचा आहे. इथे म्हटलंय की गॅस्ट्रिन जठर बरोबर आहे. त्यानंतर बघा तर ड्युक्रिटिन अध्यानत्र बरोबर आहे. त्यानंतर परत पुढे काय म्हटलंय तर सोमॅटोस्टॅनिन तर स्वादुपिंड बरोबर आहे. त्यानंतर परत पुढे बघा तर एंटेरोक्रिनिन यकृत हे चुकीचं आहे. तर इथे काय पाहिजे होतं तर पित्तरस अशा पद्धतीने पाहिजे होतं. पुढे चला, दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता अवयव व कर्करोगाचे नाव बरोबर नाही ते तुम्हाला सांगायचं आहे. इथे म्हटलंय त्वचाचा कर्करोग ज्याचं नाव आहे मेलानोमा बरोबर आहे. त्यानंतर यकृताचा कर्करोग हिमॅटोमा बरोबर आहे. त्यानंतर परत बघा कास्तीचा कर्करोग कोणता असतो तर कोंड्रोमा बरोबर आहे. आणि इथे हाडाचा कर्करोग चुकीचा दिलाय, लायपोमा म्हटलं आहे. तर लायपोमा नसून तिथे काय असलं पाहिजे तर ऑस्टिओ सारकोमा असं असलं पाहिजे. क्लिअर. आता पुढे जाऊयात. त्यानंतर परत बघा भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणकोणत्या शहराला जोडणार आहे तर मुंबई आणि अहमदनगर. अहमदाबाद. पुढे जाऊयात. बघा खालीलपैकी कोणता पर्याय हा बरोबर नाहीये अशा पद्धतीने आपल्याला शोधायचा आहे. बरोबर नाही म्हणजे चुकीचा असणारा शोधायचा आहे. ग्रेनाइट हा मूळ खडक दिलाय आणि मूळ खडकाचं रूपांतर त्यांनी कोणत्या खडकामध्ये होतं ते दिलेलं आहे. रूपांतरित खडक. ग्रेनाइटचं रूपांतर निसमध्ये होतं बरोबर आहे. त्यानंतर बघा पंकाश्माचं रूपांतर रटेलमध्ये होतं बरोबर आहे. त्यानंतर कोळशाचं रूपांतर हिऱ्यामध्ये होतं तेही बरोबर आहे, कारण कोळशाच्या खाणीमध्येच हिरे सापडतात बरोबर आहे. आता त्यानंतर बेसॉल्ट या खडकाचं रूपांतर हे संगमवर खडकामध्ये होतं का तर नाही, हे चुकलं म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. लक्षात राहू द्या. तर मेटा बेसॉल्ट मध्ये होतं म्हणून तेही लक्षात राहू द्या. महाराष्ट्र पोलिसांचे सर्वोच्च पद कोणतं आहे तर डीजीपी असतं. त्यानंतर पुढे बघा ANTF अशा पद्धतीने एक शॉर्ट फॉर्म दिलाय, त्याचा फुल फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे, ज्याला आपण अँटी तर नार्कोटिक टास्क फोर्स असं आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलंय, भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे वायुपुत्र आहे. त्यानंतर सांख्यिकी शास्त्राचे जनक कोण आहेत तर सर रोनाल्ड एल्मर फिशर आहेत. आणि नवाबाचं जे काय शहर आहे ते कोणतं आहे, कोणत्या शहराला म्हटलं जातं तर लखनौला म्हटलं जातं. आणि हैदराबादला कशाचं शहर म्हणतात, निजामाचं शहर. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे तो ओळखायचा तुम्हाला. बरोबर असणारा महासागर दिलंय आणि त्यांचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. पॅसिफिक महासागर दिलंय आणि याचं क्षेत्रफळ इथे दिलेलं आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बरोबर आहे 16 म्हटल्यावर बरोबर आहे, लक्षात ठेवा. ओके. तर 16,62,000 बघा 16,62,40,977 करेक्ट उत्तर आहे याचं. बरोबर आहे हे पण. अटलांटिक बघा तर 8,65,57,402 बरोबर आहे. त्यानंतर हिंद महासागर किंवा हिंदी महासागर तर 7,34,26,163 बरोबर आहे. आणि दक्षिण महासागराचं 2,03,27,000 तर अतिशय बरोबर आहे. आणि एक शेवटी आर्कटिक महासागर आहे 1,24,479 चौरस किलोमीटर. तर हे पण बरोबर आहे. तर सगळे ऑप्शन बरोबर आहेत म्हणून आपलं ऑप्शन कोणतं करेक्ट असलं पाहिजे, डी असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 वर्ल्ड कप प्रायोगिता किती वेळा जिंकला, 3 वेळा जिंकलेला आहे. आणि भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव श्री रवींद्रनाथ टागोर आहेत. आणि पुढे जाऊयात आपण. बघा काय म्हटलं आहे तर इस्रोचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचा आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असला पाहिजे म्हणून आपलं ऑप्शन हे बी बरोबर आहे. त्यानंतर सध्या देशामध्ये
कोणकोणत्या देशामध्ये युद्ध चालू आहे त्या देशांची जोड्या बरोबर सांगा आम्हाला. तर अमेरिका इराण बरोबर आहे, इस्रायल आणि इराणमध्ये चालू आहे बरोबर आहे. त्यानंतर रूस आणि युक्रेनमध्ये 2022 पासून चालू आहे. रूस म्हणजे काय, रशिया. आणि बघा 1 2 3 3 ऑप्शन बरोबर आहेत. आणि बघा इंग्लंड फ्रान्स यांच्यामध्ये युद्ध चालू नाही आहे, ते मित्र राष्ट्रात, म्हणून आपलं सी ऑप्शन बरोबर असलं पाहिजे. खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर नाहीत असं म्हटलंय. जुने नावं दिलेली, नवीन नावं तुम्हाला शोधायची. केरळचं नाव बदललंय आणि केरळम झालंय बरोबर आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालंय बरोबर आहे. आणि बघा अहमदनगरचं अहिल्यानगर झालंय ते पण बरोबर आहे. आणि राजभवन जे आहे याचं नाव फक्त सेवा तीर्थ नसून काय आहे तर लोकभवन आहे. लक्षात राहू द्या, लोकभवन हे नाव आहे, हे करेक्ट असलं पाहिजे. पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचा राजमासा कोणता आहे तर सिल्वर पॉपलेट आहे. त्यानंतर परत महाराष्ट्र पोलीस दल महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो तर तो 2 जानेवारीला साजरा केला जातो, म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. विमानामध्ये ब्लॅक बॉक्स असतो, त्याचा रंग कोणता आहे ते सांगायचं तर ऑरेंज रंग असतो. त्यानंतर बघा नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर 1 जुलै 2024ला झाले. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. पुढे जाऊयात आपण. बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोण आहे तर तो पोर्तुगीज या देशाचा आहे, पोर्तुगीज, लक्षात ठेवा. पुढे पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा केला जातो तर 21 ऑक्टोबरला केला जातो. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही तर ती भातसा नावाची नदी आहे, कोकणमध्ये जाते. आता इथे काय म्हटलंय, चॅट जीपीटी, याचा तुम्हाला जीपीटीचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर बघा जनरेटिव्ह प्रिटेंड ट्रान्सफॉर्मर अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशा विरुद्ध आवाज उठवला होता, धार्मिक गुलामगिरी विरुद्ध काय केला होता, आवाज उठवला होता. अशा पद्धतीचे पुण्याला प्रश्न विचारलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.